काकींचं भाषण मी ऐकलं. भाषण ते चांगलं होतं. त्यातून संदेश त्यांनी त्या ठिकाणी चांगला दिला. त्याच्या व्यतिरिक्त जे बाकीचे बोलले त्यांचं भाषण पूर्वी ऐकण्यासारखं नव्हतं आणि आजही ऐकण्यासारखं नाही. त्यात कंटेंटच नसतो. त्यात महत्वाचे मुद्दे सुद्धा त्या ठिकाणी नसतात. त्यामुळे मी काय त्यांचं भाषण ऐकलं नाही. नंतर काय घडलं हे मला तरी त्या ठिकाणी माहित नाही. पण एक आहे की सुनेत्रा काकी या सक्षम महिला आहेत. पवार परिवाराच्या एक घटक आहेत आणि मग त्याच्यात त्या प्रेस कॉन्फरन्सेसला सुद्धा समोर जाऊ शकतात. त्यांना वाटेल ते त्या ठिकाणी बोलू शकतात. जर कोणाला वाटत असेल की सुनेत्रा काकींना आपण कंट्रोल करू शकतो, दादांना कंट्रोल करता येत नव्हतं पण काकींना करता येईल, तर ते भ्रमात आहेत. थोड्या दिवसानंतर नक्कीच कळेल की ताकद काय असते आणि एक नेता कशा पद्धतीने पार्टी तिथं चालवत असतो. त्यामुळे ह्या 4 जे कुठले नेते आहेत त्यांनी थोडंसं सांभाळून राहावा, सांभाळून वागा, एवढंच या ठिकाणी सांगतो. काल बोलताना सुनेत्रा पवार असंही म्हणाल्या की दादांचं अर्धवट राहिलेलं स्वप्न मला पूर्ण करायचं आहे. काही अंदाज आहे कुठलं स्वप्न असेल? राज ठाकरेंना तुम्ही भेटलेला आहात. या भेटीमध्ये त्यांनी सांगितले की एफआयआर संदर्भातही नाराजी त्यांनी व्यक्त केली. आता तुम्हाला राज ठाकरेंकडून नेमक्या अपेक्षा काय आहेत आणि राज ठाकरे तुम्हाला काय आश्वासन देतात? तर बघा, इथं व्यक्तिगत लेवलला, भावनिक लेवलला मी राज ठाकरे साहेबांना त्या ठिकाणी भेटलेलो आहे. माझ्या मनामध्ये जे जे काय होतं ते मी तिथं बोलून दाखवलं. माझ्याकडे जे जे कागद होते ते मी त्यांना तिथं दिलेले आहेत आणि मी दुसरी कुठलीही तिथं अपेक्षा केली नाही. माझं फक्त एकच आहे की मराठी माणसाच्या पाठीमागे ते नेहमी भक्कमपणे त्या ठिकाणी राहिलेले आहेत. एवढ्या मोठ्या नेत्याकडनं आणि ते सरळ बोलणारे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्याकडनं माझी नक्कीच अपेक्षा आहे, मनोमन अपेक्षा आहे. मी बोलून दाखवली नाही आणि ते योग्यच निर्णय आणि योग्यच पद्धतीने या विषयाला पाठिंबा देतील असा मला त्या ठिकाणी विश्वास आहे. आता काल सुनेत्रा काकींच्या बद्दल बोलत होता, त्यांचं राहिलेलं अर्धवट स्वप्न काकांचं काय होतं हे एकतर मी काकांकडे बघत असताना आणि अख्खा महाराष्ट्र अजित काकांकडे बघत असताना काका हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजे अशी इच्छा आमच्या सगळ्यांची त्या ठिकाणी होती. आता काकी बोलत असताना अर्धवट राहिलेलं स्वप्न हे विकासाच्या बाबतीत, कारण दादा नेहमी फक्त विकासाबद्दल बोलायचे. महाराष्ट्राला एक नंबरचं राज्य बनवायचंय, विकास करायचा आहे. त्या स्वप्नाबद्दल त्या बोलल्या का वेगळं काही स्वप्न तिथं बोलल्या हे मला माहित नाही. पण मी काकींनाही विनंती करतो, त्याच्याबरोबर सगळ्याच लोकांना, नेत्यांना जे सत्तेत विनंती करतो, एफआयआर दाखल होणं महत्वाचं आहे. दाखल जो एफआयआर होईल त्याच्यावरच इन्व्हेस्टिगेशन होईल आणि इन्व्हेस्टिगेशन त्या पद्धतीने झालं तरच आपल्याला अजितदादांना